नमस्कार. तिन्ही ऋतूमध्ये पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणे गोवा, आंबोली, सावंतवाडी आणि ही प्रामुख्याने रोड ट्रिप करण्यासाठी उत्तम आहेत. मोटरसायकल स्वार बायकर मंडळींचे ताफेच्या ताफे या मार्गावर विकेंड सफरीसाठी निघालेले पाहायला मिळतात. तर बेळगाव सावंतवाडी रोड याला अपवाद नाही. उत्साही मंडळी या रस्त्यावरच्या प्रवासाला पसंती देतातच. बेळगावच्या पुढे शिनोळी आणि काही लगतच्या गावानंतर येते ते मजरे कार्वे गाव. हा आहे पर्यटक मंडळींच्या वळणाचा टप्पा. का ते पुढे समजेलच. मजरे कार्वे गाव तसे स्वच्छ आणि नीटनेटके. या गावाला स्वच्छ ग्राम आणि निर्मल ग्राम हे पुरस्कार मिळालेले आहेत. पण सध्या इतर शहरे आणि गावांप्रमाणेच रस्त्याकडेचा प्लास्टिक कचरा हा प्रश्न या गावात सुद्धा दिसू लागला आहे. गावकऱ्यांनी मनात आणले तर ही समस्या तशी फार मोठी नाही. प्लास्टिक कचऱ्याचे निर्मूलन होऊ शकते. मजरे कार्वे ग्रामपंचायतीने आपल्या गावातील देशासाठी शहीद झालेल्या व्यक्तींचा नामफलक स्मारक स्वरूपात उभारला आहे. ग्रामपंचायतीनजीकच स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली आहे. मूलभूत शैक्षणिक, आरोग्य सेवा, बाजारपेठ यांनी सुसज्ज असे हे गाव. हे सर्व न्याहाळत आपण पोचतो ते वळणाच्या टप्प्यावर, पाटणे फाटा या ठिकाणी. अतिगर्दीचे वर्दळीचे ठिकाण. सरळ गेला की चंदगडकडे आणि पाटणे फाट्यावर वळला की पाटणे औद्योगिक क्षेत्र, पुढे जंगमट्टी, तिलारी नगर, तिलारी पॉइंट, तिलारीचा अवघड असा घाट पार करून पुढे गोव्याकडे. माझ्या मते मजले कार्वेमध्ये एक दिवस मुक्काम केला तर जवळच असलेला किल्ले पारगड, तिलारी पॉइंट, तिलारी धरण, तिलारी घाट, स्वप्नवेल पॉइंट, कलानिधीगड, महिपालगड या सर्व स्थळांना भेट देता येते. आणि वाटलेच तर पुढे गोवा. तर पर्यटनाला गेल्यावर मजरे कार्वे येथील मुक्काम मला तरी सोयीस्कर वाटला. तुम्हाला काय वाटते ते जरूर सांगा.